नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मसालेदार विनोद. चला तर मग सुरुवात करूयात. गण्या डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर डॉक्टर मला सारखं वाटतं की मी देव आहे. सायकोलॉजिस्ट, असं कधीपासून वाटतं तुम्हाला? त्यावर गण्याचे उत्तर, जेव्हापासून मी हे विश्व घडवलं ना, अगदी तेव्हापासून. पक्या बाईकवरून एका मुलीला बघत बघत जात असतो. तेवढ्यात बाईकवरून तो पडतो. तेवढ्यात ती मुलगी हसू लागते आणि बोलते, समोर बघून चालवायला काय होतं? पक्या उठतो आणि बोलतो, अगं ये म्हशे, ही 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 काय करते? माझी बाईकवरून उतरायची स्टाईल आहे ती. एकदा एक कोंबडी अंड्याच्या दुकानात जाते. दुकानदार तिला म्हणतो, काय ग, तुला अंडी विकत घ्यायची काय गरज आहे? त्यावर कोंबडीचे उत्तर ऐका, काही नाही, माझा नवरा मला म्हणतो, उगाच 3.5 रुपयासाठी फिगर नको बिघडवूस. डॉक्टर पेशंटला म्हणतात, हे बघा, तुमची तब्येत सुधारायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक काम करा, तुम्ही रोज कुठला तरी खेळ खेळायला सुरुवात करा. त्यावर पेशंट गंपू म्हणतो, डॉक्टर मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो. डॉक्टर विचारतात, किती वेळ खेळता? गंपूचे उत्तर, जोपर्यंत मोबाईलचं चार्जिंग असतं तोपर्यंत खेळतो. गंपू जो मात, डॉक्टर मात्र कोमात. शिक्षक झंप्याला विचारतात, झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस? झंप्याचे उत्तर, कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चालले आहे ते. संता बनता कांता. तिघही बेडवर झोपलेले असतात. खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो. संता उठतो आणि म्हणतो, अरे मित्रा बंता, ये रे वर, आता जागा झालीये. चंप्याला रस्त्यात लावलेले फलक वाचायचा भारी नाद असतो. एकदा रात्री घरी येताना एक फलक त्याला दिसला. रात्र असल्याने थोडासा अंधुक अंधुक दिसत होता, म्हणून चंप्या स्पायडरमॅन सारखं खांबावर चढला. त्याने वाचलं तर बोर्डवर काय लिहिलं होतं, खांबाला लावलेला रंग ओला आहे, हात लावू नका. प्रियसी विचारते, मी जेव्हा जेव्हा तुला फोन करते तेव्हा तेव्हा तू नेहमी दाढीच करत असतोस. तू दिवसातून किती वेळा दाढी करतोस? प्रियकर उत्तर देतो, 30 ते 40 वेळा. प्रियसी, वेडा आहेस काय? प्रियकर, वेडा नाही, नावी आहे मी. मुलगा म्हणतो, जर ती माझी नाही झाली तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही. त्यावर मित्र म्हणतो, आणि ती तुझी झाली तर सर्वांची होऊ देशील का? तीन जण आपापसात बोलत असतात. पहिला म्हणतो, माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये माशासारखा तरंगतो. त्यावर दुसरा म्हणतो, हे तर काहीच नाही, माझा मुलगा स्विमिंग पूलमध्ये हवेसारखा तरंगतो. त्यानंतर तिसरा म्हणतो, तुम्ही काय उगाच भांडता, माझा मुलगा तर फार ग्रेट आहे. पहिला आणि दुसरा विचारतात, कसं काय? त्यावर तिसऱ्याचे उत्तर,
माझा मुलगा तर अंथरुणातच स्विमिंग पूल तयार करतो. एक बाप म्हणतो, मला 4 मुली आहेत. पहिल्याने MBA केलंय, दुसऱ्याने BA केलंय आणि तिसऱ्याने तर PhD केलंय आणि चौथा चोर आहे. त्यावर मित्र म्हणतो, चोर आहे तर मग त्याला तुम्ही घराबाहेर का नाही काढत? बाप म्हणतो, कसा काढू? तो एकटाच कमवतो आहे, बाकी सगळे बेरोजगार आहेत. धन्यवाद मित्रांनो. असे छान छान मसालेदार जोक्स ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमचे जे पण मित्र आहेत त्यांना सगळ्यांना आपला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.